ठीक आहे. आपण हे सविस्तर समजून घेऊया. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अत्यंत कुतूहल निर्माण करणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. हो, आणि हा विषय प्रत्येकासाठी महत्वाचा आहे. अगदी आपल्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेला असा हा विषय आहे. आपल्याकडे जो नवीन संशोधन अहवाल आला आहे ना, त्याचं नाव आहे आयुर्वेदातील पित्तदोष, शरीरक्रिया विज्ञान, मानसशास्त्र आणि एकात्मिक चिकित्सा प्रणाली. हे नाव ऐकायला थोडं जड वाटू शकतं. हो ना, पण आता मला सांगा, जेव्हा आपण पित्त हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोक्यात सर्वात आधी काय येतं? साहजिकच आहे. मसालेदार खाल्ल्यावर होणारी जळजळ, बरोबर, किंवा ॲसिडिटी. पोट खराब होणे. हो, अगदी तेच. पण हा जो अहवाल आपण आज उलगडणार आहोत ना, तो आपल्याला एका पूर्णपणे वेगळ्या प्रवासावर घेऊन जातो. नक्कीच, कारण हा अहवाल स्पष्ट सांगतो की पित्त हे केवळ पचनापुरतं मर्यादित नाहीये. म्हणजे ते आपल्या मानवी बुद्धिमत्तेशी सुद्धा जोडलेलं आहे. मानवी बुद्धिमत्ता, आपल्या भावनांचा गुंता आणि अगदी आधुनिक न्यूरोबायोलॉजी यांच्याशी या पित्ताची नाळ जोडलेली आहे. आणि म्हणूनच आजच्या या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जगात हे समजून घेणं का महत्वाचे हे आपण पाहणार आहोत. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हा अहवाल प्राचीन ज्ञान आणि आजचं प्रगत विज्ञान यांच्यातील दुआत अतिशय अचूकपणे जोडतो. म्हणजे कसं? जेव्हा आपण आयुर्वेदाचा विचार करतो तेव्हा आपल्याला त्रिदोष सिद्धांताची तोंडओळख असतेच. वात, पित्त आणि कफ. बरोबर. हे 3 दोष मानवी शरीराचा आणि प्रकृतीचा पाया मानले जातात. पण यातल्या पित्त दोषावर लक्ष केंद्रित करण्यामागे एक खास कारण आहे. बरं. वैदिक साहित्यामध्ये एक अतिशय सुंदर तत्व मांडलेलं आहे, यत्पिंडे तत्ब्रह्मांडे. यत्पिंडे तत्ब्रह्मांडे. हो, याचा साधा अर्थ असा की जे या अथांग ब्रह्मांडात अस्तित्वात आहे तेच एका सूक्ष्म बिंदूत म्हणजेच आपल्या मानवी शरीरातही अस्तित्वात आहे. हे ऐकायला खरंच खूप काव्यमय वाटतं. पण याचा या पित्तदोषाशी किंवा आपल्या शरीराच्या कार्यप्रणालीशी नेमकं कसा संबंध जोडता येईल? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, निसर्गात जो मान सूर्याचा आहे तोच मान शरीराच्या आत पित्तदोषाचा आहे. म्हणजे सूर्यासारखी ऊर्जा. अगदी. सूर्य ज्याप्रमाणे संपूर्ण सृष्टीला ऊर्जा देतो, प्रकाश देतो आणि उष्णता देतो, त्याचप्रमाणे शरीराच्या आत पित्त हे अग्नी आणि जल या 2 महाभूतांच्या माध्यमातून कार्य करतं. अग्नी आणि जल. हो. आता इथे एक गंमत आहे. शरीराच्या आत अग्नी थेट उघड्या स्वरूपात राहू शकत नाही. नाहीतर तो शरीराला जाळून टाकेल ना. अगदी बरोबर. म्हणूनच हा अग्नी जल म्हणजेच द्रव किंवा स्निग्ध स्वरूपात शरीरात सामावलेला असतो. तो आपल्या शरीराला चालवणारी ऊर्जा आहे. एक प्रकारची भट्टीच म्हणायची. हो, आपलं तापमान नियंत्रित करणारी भट्टी आहे आणि आपल्या चयापचय क्रियेचा म्हणजेच मेटाबॉलिझमचा मुख्य स्रोत आहे. म्हणजे आपण एका अर्थाने असं म्हणू शकतो की आपल्या प्रत्येकाच्या आत एक छोटासा सूर्य काम करत असतो. नक्कीच. आणि या सूर्याचं एक स्वतःचं असं वेळापत्रकही असतं ना. मी या अहवालात वाचत होते की पित्तदोषाचा एक विशिष्ट काळ असतो. हो, दिवसाची एक विशिष्ट वेळ असते. दिवसा दुपारी 10 ते 2 आणि रात्री 10 ते 2 ही वेळ पित्ताची मानली जाते. बरोबर. याचा अर्थ दुपारी आपला जठराग्नी सर्वात प्रबळ असतो. म्हणूनच त्या काळात आपण जे काही जेवतो ते उत्तम प्रकारे पचतं. अगदी अचूक. पण मला या अहवालातला जो भाग सर्वात जास्त विचार करायला लावणारा वाटला तो म्हणजे आधुनिक विज्ञानाचा दृष्टिकोन. प्राचीन काळातील हे जठराग्नीचे किंवा पित्ताचे संदर्भ आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर कसे उतरतात? हा, खरोखरच या संशोधनाचा गाभा आहे. आधुनिक वैद्यशास्त्र आणि न्यूरोबायोलॉजीच्या चष्म्यातून जेव्हा आपण पित्त प्रकृतीकडे पाहतो तेव्हा आपल्याला थेट सिम्पथेटिक नर्वस सिस्टमचा संदर्भ मिळतो. सिम्पथेटिक नर्वस सिस्टम म्हणजे मज्जासंस्थेचा तो भाग जो आपल्याला संकटाच्या वेळी फाईट किंवा फ्लाईट म्हणजे लढण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी तयार करतो. अच्छा, म्हणजे अचानक धोका जाणवला की जी प्रतिक्रिया येते ती. हो, तीच चेतासंस्था. पित्त प्रकृतीचे लोक या सिस्टीमशी खूप घट्ट जोडलेले असतात. ते अत्यंत ध्येयवादी, स्पष्ट विचारांचे आणि कमालीचे गतिमान असतात. म्हणजे कोणत्याही परिस्थितीला ते अत्यंत वेगाने आणि प्रबळ प्रतिसाद देतात. बरोबर. म्हणजे जे लोक त्यांच्या कामात अतिशय चोख असतात, ज्यांना आपण टाईप ए पर्सनॅलिटी म्हणतो, त्यांच्याबद्दलच आपण बोलत आहोत ना? अगदी तसंच. आणि हे फक्त निरीक्षणावर आधारित नाहीये. या अहवालात fMRI आणि हार्ट रेट व्हेरिएबिलिटी म्हणजे HRVच्या आधुनिक अभ्यासांचे दाखले दिले आहेत. फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. हो, जेव्हा पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना एखाद्या तणावपूर्ण परिस्थितीला सामोरं जावं लागतं तेव्हा त्यांच्या मेंदूतील न्यूरल नेटवर्क्स इतर प्रकृतीच्या लोकांच्या तुलनेत खूप वेगाने प्रतिक्रिया देतात. म्हणजे त्यांचा मेंदू खूप फास्ट प्रोसेस करतो. हो,
आणि त्यांची हार्ट रेट व्हेरिएबिलिटी देखील हेच दर्शवते की त्यांचं शरीर ताणतणावाला अत्यंत जलद प्रतिसाद देतं. बापरे. त्यांची चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम उच्च पातळीवर असल्यामुळे त्यांची निर्णय घेण्याची क्षमता अतिशय तीक्ष्ण आणि वेगवान असते. हे सगळं ऐकायला एखादं सुपरपॉवर सारखं वाटतं. जलद निर्णय क्षमता, कामावर अफाट लक्ष केंद्रित करण्याची ताकद आणि उच्च ऊर्जा. हो, वरवर पाहता ते सुपरपॉवरच आहे. पण मग अडचण कुठे निर्माण होते? जर हे सगळं इतकं सकारात्मक आहे, तर मग पित्त प्रकृतीच्या लोकांना आरोग्याच्या समस्या का भेडसावतात? अडचण तिथे येते जेव्हा ही भट्टी क्षमतेपेक्षा जास्त तापते. क्षमतेपेक्षा जास्त? हो, उच्च चयापचय क्रिया आणि सतत सतर्क असणारी सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम, यामुळे हे लोक सतत एका प्रकारच्या ताणात किंवा ड्रायव्हिंग मोडमध्ये असतात. नेहमी ऑन असल्यासारखे. अगदी. जेव्हा शरीर सतत अशा हाय अलर्ट अवस्थेत राहतं तेव्हा शरीरात काही दाहक घटक म्हणजेच इन्फ्लेमेटरी मार्कर्स वेगाने वाढू लागतात. आणि त्यामुळे शरीराला आतून त्रास होतो. हो, यामध्ये सायटोकाइन्स आणि सी रिॲक्टिव्ह प्रोटीन्स यांचा प्रामुख्याने समावेश होतो. म्हणजे ज्या अग्नीने शरीराला ऊर्जा द्यायला हवी, तोच अग्नी जर नियंत्रणाबाहेर गेला तर तो शरीराच्या आतून दाह निर्माण करू लागतो. बरोबर. आणि मग याचा थेट परिणाम रोगप्रतिकार शक्ती कमी होण्यावर होतो. हे खरंच खूप गंभीर आहे. नक्कीच गंभीर आहे. आता आपण या अहवालातील आणखी एका रंजक संकल्पनेकडे वळूया. सामान्यतः आपण पित्ताचा विचार करताना ते एकच एकक असल्याचं मानतो. पण तसं नाहीये. हो, या अभ्यासात असं स्पष्ट केलंय की शरीरातील स्थान आणि कार्यानुसार पित्ताचे 5 उपदोष आहेत. हो, 5 उपदोष. हे शरीराचे एक अत्यंत गुंतागुंतीचं पण शिस्तबद्ध असं व्यवस्थापन आहे. आपण हे 5 उपदोष थोडे सविस्तर समजून घेऊया का? नक्कीच. ही विभागणी समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण त्यामुळे आपल्याला अनेक आजारांची मूळ कारणं समजतात. बरं. या 5 उपदोषांपैकी पहिला आणि सर्वात प्रमुख उपदोष म्हणजे पाचक पित्त. पाचक पित्त हे नावावरूनच पचनाशी संबंधित वाटतंय. हो, हे प्रामुख्याने आमाशय आणि पक्वाशय म्हणजे आपलं पोट आणि लहान आतडे या भागात केंद्रित असतं. शरीरातील पचनाचं हे मुख्य केंद्र आहे. अन्नाचं विघटन करणं आणि त्यातून पोषण मूल्य वेगळी करणं हे याचं मुख्य काम. म्हणजे हा सर्व पित्त दोषांचा राजा आहे. आणि दुसरा उपदोष कोणता? दुसरा आहे रंजक पित्त. रंजक? हो, रंजक या शब्दाचाच अर्थ रंग देणारा असा होतो. हे पित्त यकृत आणि प्लीहा म्हणजे लिव्हर आणि स्प्लीनमध्ये स्थित असतं. अच्छा. रक्ताला लाल रंग देण्याचं तसंच शरीरातील रक्ताची निर्मिती आणि शुद्धीकरण करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम हे पित्त करतं. म्हणजे जेव्हा रंजक पित्त बिघडतं तेव्हा रक्ताशी संबंधित आजार होतात. बरोबर. याचं एक खूप परिचयाचं उदाहरण म्हणजे अकाली केस पांढरे होणे. अरे वा. आपण अनेकदा पाहतो की अति ताणतणावामुळे तरुण वयातच केस पांढरे होतात. हे रंजक पित्ताच्या असंतुलनाचं थेट लक्षण आहे. हे खूपच आश्चर्यकारक आहे. म्हणजे ताणतणावामुळे फक्त मनच थकत नाही, तर शरीराच्या आतली उष्णता थेट केसांच्या रंगावरही परिणाम करते. अगदी तसंच. आणि तिसरा उपदोष कोणता आहे? तिसरा प्रकार आहे साधक पित्त. हे अतिशय सूक्ष्म आणि महत्त्वपूर्ण आहे. हे कुठे असतं? याचं स्थान हृदय आणि मेंदूमध्ये असतं. हे आपल्या भावना, बुद्धिमत्ता, स्मृती आणि आत्मविश्वासाचं नियंत्रण करतं. याबद्दल आपण पुढे अधिक सविस्तर बोलणारच आहोत. हो, तो एक मोठा विषय आहे. आणि चौथा उपदोष आहे आलोचक पित्त. हे आपल्या डोळ्यांमध्ये असतं. डोळ्यांची दृष्टी, प्रकाशाचं आकलन आणि रूप पाहण्याची क्षमता या आलोचक पित्तावर अवलंबून असते. म्हणजे आजकाल आपण जे तासनतास मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर घालवतो त्याचा थेट फटका या आलोचक पित्ताला बसत असणार, नाही का? अगदी अचूक ओळखलत. कृत्रिम प्रकाश आणि स्क्रीनच्या अतिवापरामुळे आलोचक पित्त प्रचंड बिघडतं, ज्यामुळे डोळ्यांची आग होणे, डोळे कोरडे पडणे यांसारख्या समस्या आजकाल खूप वाढल्या आहेत. खरंच हे खूप कॉमन झालंय आता. आणि पाचवा उपदोष? पाचवा आणि शेवटचा उपदोष म्हणजे भ्राजक पित्त. हे आपल्या संपूर्ण त्वचेमध्ये पसरलेलं असतं. त्वचेमध्ये? हो. त्वचेचं तापमान नियंत्रित ठेवणं, त्वचेचा रंग आणि तकाकी टिकवून ठेवणं हे याचं काम. जेव्हा हे भ्राजक पित्त बिघडतं तेव्हा एक्झिमा, सोरायसिस किंवा मुरमे यांसारखे त्वचेचे विकार उद्भवतात. मुरमे म्हणजे ॲक्ने? हो. म्हणजे हे 5ही उपदोष शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपली विशिष्ट जबाबदारी पार पडत आहेत. पण या अहवालात एक वाक्य असं होतं की या सर्व उपदोषांमध्ये एक प्रकारचा समन्वय असतो आणि एकाचं बिघडणं दुसऱ्यावर परिणाम करतं.
हे कसं होतं? जर आपण या संपूर्ण यंत्रणेकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या सर्व उपदोषांमध्ये पाचक पित्त हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. जे पचनाचं काम करतं ते. हो, कारण त्यावरच इतर सर्व उपदोषांचं कार्य अवलंबून असते. जर आपली पचनसंस्थाच नीट काम करत नसेल, म्हणजे पाचकपित्त बिघडलं असेल, तर शरीरात खाल्लेल्या अन्नाचं योग्य पचन होत नाही. आणि मग ते अन्न तसंच पडून राहतं. बरोबर. आणि या अर्धवट पचलेल्या अन्नातून शरीरात आम निर्माण होतो. आम म्हणजे एक प्रकारचा चिकट, विषारी घटक किंवा टॉक्झिन्स. म्हणजे अन्नाचं रूपांतर ऊर्जेत होण्याऐवजी विषात होतं. होय. आणि हा आम जेव्हा शरीरात पसरतो तेव्हा तो ज्या उपदोषाच्या संपर्कात येतो तिथे आजार निर्माण करतो. उदाहरणार्थ जर हा आम भ्राजक पित्ताच्या ठिकाणी गेला तर तो त्वचेचे विकार निर्माण करेल. जर तो रंजक पित्तात मिसळला तर यकृताचे किंवा रक्ताचे विकार होतील. म्हणजे सगळं चक्रच बिघडतं. अगदी. थोडक्यात सांगायचं तर पचनसंस्थेचं आरोग्य हे संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा पाया आहे. हे ऐकल्यावर लक्षात येतं की आपण जे काही खातो त्याचा किती दुर्गामी परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. आता आपण शारीरिक लक्षणांवरून थोडं मानसिक आरोग्याकडे वळूया. हा खूप महत्वाचा भाग आहे. जेव्हा पित्त वाढतं तेव्हा छातीत जळजळ होणं, आम्लपित्त, उष्णता सहन न होणं अशी शारीरिक लक्षणं दिसतात हे सर्वांनाच माहिती आहे. पण या अहवालाने मानसिक लक्षणांवर जो भर दिला आहे तो मला खूप महत्वाचा वाटला. हो ना. पित्त वाढल्यामुळे चिडचिड होणं, असहिष्णुता वाढणं आणि सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट असाव्यात असा अट्टाहास धरणं, या गोष्टी कशा वाढीस लागतात. यामागेही पित्तच आहे. आणि मुख्य म्हणजे आजच्या कॉर्पोरेट जगात आपण ज्याला वर्कहॉलिक प्रवृत्ती म्हणतो आणि त्यातून होणारा बर्नआउट यांचा संबंध कसा जोडता येईल. इथेच साधक पित्त ही संकल्पना आपल्याला खऱ्या अर्थाने समजून घ्यावी लागते. आपण मगाशी पाहिलं की साधक पित्त हे हृदय आणि मेंदूमध्ये असतं. हो. आयुर्वेदामध्ये हृदयाला खूप वेगळं आणि महत्वाचं स्थान दिलं आहे. हृदये चेतनास्थानम असं म्हटलं जातं. हृदये चेतनस्थानम. हो, म्हणजे हृदय हे केवळ रक्तभिसरणाचं पंपिंग स्टेशन नाहीये, तर ते आपल्या चेतनेचं, आपल्या जाणीवेचं मुख्य स्थान आहे. साधक पित्त हे हृदय आणि मेंदू यांच्यातील एक पूल म्हणून काम करतं. म्हणजे मेंदूचे तार्किक विचार आणि हृदयाच्या भावना यांच्यातील समतोल साधण्याचं काम हे पित्त करतं का? नक्कीच. ज्याप्रमाणे पाचक पित्त आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन करतं आणि शरीराला पोषण देतं, अगदी तसंच साधक पित्त हे जीवनातील अनुभव, विचार आणि भावनांचं पचन करतं. भावनांचं पचन हे खूपच नवीन आहे. हो, आपण दिवसभरात अनेक गोष्टी अनुभवतो. काही चांगल्या, काही वाईट. या सर्व अनुभवांना पचवून त्यातून शहाणपण किंवा विवेक निर्माण करण्याचं काम साधक पित्ताचं असतं. ही तुलना खरोखरच डोळे उघडणारी आहे. भावनांचं पचन करणं. मग जेव्हा आयुष्यात एखादा मोठा भावनिक धक्का बसतो, जसं की एखाद्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, नोकरी जाणं किंवा प्रेमभंग होणं, तेव्हा या साधक पित्तावर काय परिणाम होतो? अशा तीव्र भावनिक धक्क्यांच्या वेळी साधक पित्त कमालीचं असंतुलित होतं. ते कामच करू शकत नाही. बरोबर. जेव्हा व्यक्ती दुःख किंवा आघात सहन करू शकत नाही आणि त्यातून बाहेर पडू शकत नाही, तेव्हा ती त्या भावनांचं पचन करू शकत नाही. म्हणजे त्या भावना तशाच राहतात. हो. ज्याप्रमाणे न पचलेलं अन्न शरीरात आम किंवा विषारी घटक निर्माण करतं, त्याचप्रमाणे न पचलेल्या किंवा साचून राहिलेल्या ह्या नकारात्मक भावना मनामध्ये एक भावनिक आम निर्माण करतात. भावनिक आम, इमोशनल आम ही संकल्पना अतिशय शक्तिशाली आहे. म्हणजे ज्या भावना आपण व्यक्त करत नाहीत त्या शरीरात आणि मनात कुठेतरी अडकून राहतात. अगदी बरोबर. हा भावनिक आम मनाला आणि हृदयाला झाकोळून टाकतो. आणि आजच्या आधुनिक वैद्यशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर नैराश्य किंवा डिप्रेशन, सतत वाटणारी चिंता म्हणजे अँक्झायटी आणि बायपोलर डिसऑर्डर हे कमकुवत किंवा विकृत साधक पित्ताचेच परिणाम मानले जातात. बापरे. जेव्हा आतला अग्नी स्वतःलाच जाळू लागतो तेव्हा व्यक्ती बर्नआउटची शिकार होते. सतत काम करत राहणं, स्वतःला वेळेच्या चौकटीत अडकवून ठेवणं आणि अपयशाची सतत भीती वाटणं हे सर्व या असंतुलनाचेच प्रकार आहेत. हे ऐकल्यावर एक गोष्ट नक्कीच जाणवते की पित्तदोष शमवण्यासाठी केवळ शारीरिक उपाय करून किंवा ॲसिडिटीची औषधं घेऊन चालणार नाही. बिलकुल नाही. भावनिक पातळीवर निचरा होणंही तितकंच महत्वाचं आहे. मग या सगळ्यावर उपाय काय आहेत? या अहवालात उपाययोजनांवरही खूप सविस्तर चर्चा केली आहे. सुरुवात आपण आहारापासून करूया. हो.
आहार हा पहिला उपाय. आयुर्वेद असा विचार मांडतो की समान गुणांमुळे दोष वाढतात. म्हणजे जर पित्त आधीच उष्ण आणि तीक्ष्ण असेल तर आपण उष्ण आणि मसालेदार पदार्थ टाळले पाहिजेत. बरोबर? हो, हा आयुर्वेदाचा अत्यंत पायाभूत नियम आहे. पित्त संतुलित करण्यासाठी गोड, कडू आणि तुरट चवींचा वापर आहारात वाढवायला हवा. गोड, कडू आणि तुरट. हो, या चवी स्वभावाने थंड आणि शांत करणाऱ्या असतात. याउलट तिखट, अति आंबट आणि खारट पदार्थ टाळायला हवेत, कारण ते शरीरातील अग्नी अधिक प्रज्वलित करतात. आणि यात सर्वात श्रेष्ठ उपाय कोणता सांगितलाय? यात सर्वात श्रेष्ठ उपाय कोणता असेल तर तो म्हणजे गाईचं तूप. गाईचं तूप हे शीत गुणाचं असतं आणि ते शरीरातील अतिउष्णता शोषून घेण्याचं उत्तम काम करतं. या अहवालात मुगाच्या डाळीची खिचडी, शतावरी आणि कडुलिंब यांचाही विशेष उल्लेख आहे. होय, मुगाची डाळ पचायला अत्यंत हलकी आणि थंड असते. उन्हाळ्याच्या दिवसात समर खिचडी हा पित्त प्रकृतीच्या लोकांसाठी एक उत्तम आहार मानला जातो. आणि शतावरी? शतावरी ही शरीराला आणि मनालाही शांत करते. विशेषतः साधक पित्त संतुलित करण्यासाठी ती खूप उपयुक्त आहे. आणि कडुलिंब रक्तशुद्ध करण्याचं म्हणजेच रंजक पित्ताला मदत करण्याचं काम करतं. पण मग कोणते पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करायला हवेत? कांदा, लसूण, मुळा आणि अति मसालेदार मांसाहार हे पदार्थ टाळायला हवेत. म्हणजे जे खूप उष्ण असतात ते. हो, आयुर्वेद या पदार्थांना तामसिक आणि राजसिक मानतो. हे पदार्थ खाल्ल्याने शरीरात फक्त उष्णताच वाढत नाही, तर मनात क्रोध, चिडचिड आणि अस्थिरताही निर्माण होते, जी पित्त वाढल्याची मानसिक लक्षणे आहेत. आहारासोबतच दिनचर्या आणि योगासने यात काय बदल सुचवले आहेत? आजकालच्या जीवनशैलीत आपण अनेकदा खूप उशिरा उठतो, पण या अहवालात सकाळी लवकर उठण्यावर भर दिला आहे. पित्त शांत ठेवण्यासाठी दिनचर्या अत्यंत महत्वाची आहे. सकाळी 5:30च्या सुमारास उठणे शरीराच्या नैसर्गिक लयीशी सुसंगत असते. आणि उठल्यावर काय करायचं? उठल्यानंतर तांब्याच्या किंवा स्टीलच्या उळणीने जीभ साफ करणे, ज्याला आपण टंग स्क्रेपिंग म्हणतो, ते खूप फायदेशीर आहे. त्याने काय होतं? रात्री झोपेत शरीराने पचनमार्गात जो आम किंवा टॉक्सिन्स टाकलेले असतात ते या प्रक्रियेमुळे शरीराबाहेर काढले जातात. अच्छा. त्यानंतर शीतल तेलाने, जसं की खोबरेल किंवा चंदन तेलाने अंगाला अभ्यंग करणं शरीरातील उष्णता कमी करतं. या दिनचर्येमध्ये एक अतिशय सुंदर आणि मला व्यक्तिशः आवडलेला उपाय म्हणजे चंद्रस्नान किंवा मून बाथिंग. हे ऐकायलाच खूप शांत आणि आल्हाददायक वाटतं. नक्कीच. रात्री झोपण्यापूर्वी काही वेळ शांतपणे चंद्राच्या प्रकाशात बसणं किंवा चालणं याला चंद्रस्नान म्हणतात. चंद्राचा प्रकाश हा स्वभावाने अत्यंत शीत आणि सौम्य असतो. म्हणजे तो उष्णता शोषून घेतो? हो, तो केवळ शरीराची उष्णता कमी करत नाही, तर मेंदूला शांत करून साधक पित्तालाही मोठा दिलासा देतो. आणि जर आपण योगासनांचा विचार केला तर श्वासाचे असे कोणते व्यायाम आहेत जे शरीराला आतून थंड करू शकतात? प्राणायाम करताना एक मोठी काळजी घ्यावी लागते. भस्त्रिका किंवा कपालभातीसारखे प्राणायाम शरीरात प्रचंड उष्णता निर्माण करतात. त्यामुळे ते टाळले पाहिजेत. हो, पित्त प्रकृतीच्या लोकांनी ते टाळायला हवेत किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावेत. त्याऐवजी शीतली प्राणायामाचा सराव करावा. शीतली प्राणायाम तो कसा करतात? या जीभ नळीसारखी गोल करून तोंडातून श्वासात घेतला जातो. या प्रक्रियेला विज्ञानात इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग किंवा बाष्पीभवन शीतलन म्हणतात. म्हणजे जसं माठातलं पाणी थंड होतं तसं? अगदी तसंच. ज्याप्रमाणे माठातील पाणी थंड होतं, अगदी तसंच या श्वासामुळे शरीराचं आतील तापमान कमी होतं. या व्यतिरिक्त शीतकारी आणि डाव्या नाकपुडीने श्वास घेण्याचा चंद्रभेदन प्राणायाम अत्यंत लाभदायक ठरतो. आणि या अहवालाचा शेवटच्या भागात निसर्गोपचार म्हणजेच नॅचरोपॅथीचे काही उपाय दिले आहेत. त्यात मृदा चिकित्सेचा उल्लेख आहे. मृदा चिकित्सा म्हणजेच पेलिओथेरपी. म्हणजे मातीचा वापर. हो, मातीमध्ये शरीरातील अतिरिक्त उष्णता आणि विषारी घटक शोषून घेण्याची अफाट क्षमता असते. संपूर्ण शरीराला किंवा पोटाला मातीचा लेप लावल्याने आतील उष्णता वेगाने कमी होते. आणि दुसरा उपाय? दुसरा अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे शीत कटिस्नान किंवा कोल्ड हिप बाथ. हे कसं असतं? यामध्ये 18 ते 24 अंश सेल्सिअस तापमानाच्या थंड पाण्यात कमरेपर्यंत बसावं लागतं. हा उपाय विशेषतः आतडी आणि यकृतामध्ये साचलेली अतिरिक्त उष्णता आणि सूज कमी करण्यासाठी खूपच परिणामकारक मानला जातो. तर या संपूर्ण सखोल चर्चेचा नेमका अर्थ काय होतो? जेव्हा आपण या सर्व माहितीचे विश्लेषण करतो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते की पित्त दोषाचं संतुलन राखणे म्हणजे केवळ ॲसिडिटी किंवा शारीरिक आजार टाळणे नव्हे. बरोबर. हो, विवेक म्हणजे काय?
तर योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याची अतिशय तीक्ष्ण आणि निर्मळ बुद्धिमत्ता. याच विवेकातून माणसाला खऱ्या अर्थाने अंतःशांती प्राप्त होते, ज्याची आज आपल्या सर्वांनाच नितांत गरज आहे. हे ऐकल्यावर मनाला खरोखरच एक प्रकारची शांतता वाटते. पण या सगळ्या चर्चेच्या शेवटी माझ्या डोक्यात एक विचार सतत घोळतोय, जो मी ऐकणाऱ्या सर्वांसमोर मांडू इच्छिते. कोणता विचार? आपण आता पाहिलं की आपलं शरीर वातावरणातील उष्णता, आहारातील बदल आणि ताणतणावांना किती संवेदनशील आहे. तर मग थोडा विचार करा. आजच्या काळात आपण सतत मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या स्क्रीनसमोर बसलेलो असतो, कृत्रिम प्रकाशाच्या झुतात राहतो आणि दर सेकंदाला सोशल मीडियावरून माहितीचा जो भडीमार आपल्या मेंदूवर होतोय. हो, ज्याला आपण इन्फॉर्मेशन ओव्हरलोड म्हणतो. अगदीच. हा इन्फॉर्मेशन ओव्हरलोड कुठेतरी अप्रत्यक्षपणे जागतिक स्तरावर पित्तप्रकोप वाढवत तर नाहीये ना? हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. आजकाल समाजात सर्वत्र जे बर्नआउटचं प्रमाण वाढले आहे आणि लोकांमध्ये जो अचानक राग किंवा असहिष्णुता दिसून येतेय, त्याचं मूळ या जीवनशैलीत तर दडलेलं नाहीये. समाजातील हा वाढता राग आणि दाहकता कमी करण्याची पहिली पायरी आपण दररोज विचारांच्या आणि अन्नाच्या माध्यमातून काय पचवतो हे बदलण्यात दडलेली असू शकेल का? यावर नक्की विचार करा. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह.